वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या बदनामीचा कट पोलिसांनीच रचला असा खळबळजनक आरोप करण्यात आला। हा बदनामीचा कट का रचण्यात आला आणि ऐनवेळी हा कट कुणी उधळला, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। सरपंचांच्या हत्येनंतर बदनामीचा कट, दिशाभूल करण्यासाठी पोलिसांचा अनैतिक डाव, देशमुखांच्या दाव्यानं प्रकरणाला नवं वळण। राज्यभर गाजत असलेल्या सरपंच हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे। सरपंच संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं भासवण्यासाठी पोलिसांनी डाव आखला होता, असा गंभीर आरोप मस्साजोगच्या ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळेंच्या समोरच केला। तर त्यासाठी एक महिला तयार ठेवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय। कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली, त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं होतं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं ट्रॅक दाबायचं पूर्ण गावाला असा त्यांचा प्लॅन होता, पण तो अनसक्सेसफुल झाला। तो नाही त्यांच्या गाडीमध्ये गावातल्या गाडी असल्यामुळे त्यांना गाडी रिटर्न घ्यावं लागली। गावातली पोरं होते। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकून कळमच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला, मात्र गावकऱ्यांनी पाठलाग केल्यानं हा डाव फसल्याचं पुढे आलं। त्यावर धनंजय देशमुखांनी प्रतिक्रिया दिली। तर संतोष देशमुखांना सगळ्या बाजूनं संपवण्याचा डाव मारेकऱ्यांनी रचल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केलाय। तर गाडी कळमला पोहोचण्याआधीच संतोष देशमुखांचा मृत्यू झाल्यानं पोलिसांचा डाव फसल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय। मारायचं हातपाय मोडायचे आणि एका कोणीतरी महिलेला मॅनेज करायचं, महिलेला, आणि त्यांच्यापाशी हा माणूस सोडायचा। म्हणजे तो ना घरचा ठेवायचा ना समाजाचा ठेवायचा, त्यातलाच एक भाग म्हणून या सगळ्या टोळीनं तो प्लॅन केलेला होता। कळममध्ये महिला तयार करून ठेवली होती, तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं, अशा प्रकारचा प्लॅन होता। आणि म्हणूनच मी म्हणतो, परंतु त्यांचा प्लॅन काय झालं, दैठणा गावाच्या अलीकडंच संतोष देशमुखचा अंत झाला। सरपंच संतोष देशमुखांना अनैतिक संबंधात अडकवून त्यांच्या हत्येचं समर्थन घडवण्याचा कट रचणाऱ्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई कधी केली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। राष्ट्रवादी पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मस्साजोगमध्ये सरपंच देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। सुप्रिया सुळेंच्या भेटीवेळेस सरपंच संतोष देशमुखांच्या आईनं टाहो फोडला। मला न्याय द्या अशी मागणी करत संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर झाले। माझं गुणी लेकरू कुठं शोधू असं म्हणत जेव्हा देशमुखांच्या आईनं हंबरडा फोडला तेव्हा अख्खं गाव हळहळलं। खूप सावरणं अवघड आहे बरं का आज सुप्रिया सुळेंनी भेट घेतली। यानंतर महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची ही भेट घेतली। या भेटीदरम्यान महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना अश्रू सावरणं अवघड आहे बरं का दादाचा फोनच लागत नाही रे। म्हणलाय मी दादालाच बघतो ग, लई माझं लेकरू गुन्हे होतो। गुन्हे म्हणजे कुणालाही कुणी गुन्हेच म्हणत, बिगर गुन्हे कोणच म्हणत नाही। मी काय करू आता, मी कुठं माझं लेकरू। मंत्री नितेश राणेंनी सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी तुलना केली। मस्साजोगचा दौरा करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंवर मंत्री नितेश राणेंनी टीका केली आहे। सालियन कुटुंबाचे अश्रू कधी पुसणार असा सवाल राणेंनी सुळेंना विचारला। सुप्रिया सुळे सिलेक्टेड चिंता करतात असा टोलाही राणेंनी लगावलेला आहे। कुटुंबाचे मारेकरी सापडत नाही, तसेच दिशा साल्यांचे पण मारेकरी सापडत नाही। तसेच साल्यन कुटुंबाला पण सुप्रियाताई कधी जाऊन भेटणार आहेत का, कधी चिंता व्यक्त करणार आहे का? कारण का ते त्यांच्याच महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात झालेला तो खून आहे तो। तर त्या खुनासंदर्भात पण आमच्या सुप्रियाताई कधी जाऊन दिशा साल्यांच्या आईवडिलांना भेटून तिचे पण अश्रू पुसणार आहेत का? काही फार सिलेक्टेड चिंता करतात। राज्यात सध्या भाजपा आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीवरून राजकारण तापलंय। या भेटीबाबत एका मोठ्या नेत्यानं षडयंत्र रचलं असा आरोप धस यांनी केलाय। बीडमधील त्या नेत्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याचं धस यांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे धस यांचा रोख नेमका कुणाकडे असा सवालही आता उपस्थित होतोय।
बीडच्या एका मोठ्या नेत्याचं आणि कोणाकोणाचं षडयंत्र आहे हे याचं टायमिंग जुळून आणणं. कारण बावनकुळे साहेबांच्याकडे आमची बैठक झाल्याला 30 दिवस होऊन गेले ना, आणि हे काल परवा दवाखान्यासाठी भेटलो, हे दिवस कोणता आत्ताच आहे. दोन्हीची सांगड घालणं बरोबर. मला कळतं, तुम्हाला पण कळतं, बीड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याची तक्रार ही 100% मी मुख्यमंत्र्यांकडे करणार. तर बावनकुळेंच्या घरी नक्की काय डील झाली असा सवाल संजय राऊत यांनी धसांना विचारला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता धसांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. धस हे भाजपच्या परंपरेस जागल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत नेमकं काय म्हणतायत पाहूया. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्यावर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही. धस हे भाजप परंपरेस जागले. वापरा आणि फेका, वापरा आणि सौदा करा. बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झाली? राख आणि इतर आर्थिक गुन्ह्यांमधील वादग्रस्त अधिकाऱ्यांची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे धस यांनी ही मागणी केली आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून चौकशी करण्याची मागणीही सुरेश धस यांनी केली आहे. तर काही निवडक पोलीस अधिकारी अनेक वर्षांपासून बीडमध्येच कार्यरत आहेत आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि गुन्हेगारांना पाठबळ देण्यात येत आहे, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे. 20 फेब्रुवारीला मोठा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिला. कृषी खात्यातील घोटाळ्यावरून धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 4 अधिकाऱ्यांची नावं सांगणार असल्याचा इशारा देखील धस यांनी दिलेला आहे. त्यामुळे 20 तारखेला धस काय गौप्यस्फोट करणार आहेत याकडेही आता लक्ष लागलं आहे. विभागाचा जो घोटाळा आहे तो किती बेमालूमपणे करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवण्यात आले. त्याच्यानंतर तिथले रेट कार्ड्स काय आहेत, कुणाच्या पोस्टिंगचे काय, हे मी परवा सांगणार आहे. कारण उद्याच्याला शिवजयंतीचा आपला राजाचा चांगला दिवस आहे. त्याच्यामुळं शिवजयंतीच्या अगोदल्या दिवशी मी बोलत नाही. मी 20 तारखेला याचा पर्दाफाश करेल. तर वळूया पुढील बातमीकडे. कुंभमेळ्याला जाणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या आमदारांना फडणवीसांनी एक पवित्र साबण द्यावं असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तर कुंभमेळ्यात तुम्ही कितीही स्नान करा तरीही तुमचं पाप धुतलं जाणार नाही, असा घणाघात राऊत यांनी केला आहे. कुंभस्नानात जाण्यासाठी फडणवीसांनी त्याला एक साबण द्यावा, पवित्र अंग घासायला एक साबण द्यावा, बरं का. बघा, तिथे कुंभस्नानात सध्या जे काय चाललेलं आहे, तुम्ही किती धुतलं तरी तुमचं पाप धुवून जाणार नाही. या 40 आमदारांचं, गद्दारांचं, गद्दार, बेईमान, भ्रष्टाचारी जर त्यांना वाटत असेल की आम्ही जाऊ आणि आम्हाला पुण्य मिळेल, तर तसं नाहीये. ते आम्हाला गंगेचा इतिहास माहिती आहे. तर वळूया पुढील महत्वाच्या बातमीकडे. शिंदेगडाच्या आमदारांची सुरक्षा कपात करून एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याची रणनीती आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली. शिंदेंचा ठाकरे करण्याचा कुणाचा प्रयत्न आहे आणि शिंदेंना कुठे कुठे कोंडीत गाठण्यात आलेला आहे, पाहुयात या विशेष रिपोर्टमध्ये. शिंदेंच्या आमदारांच्या सुरक्षेत कपात. फडणवीस शिंदेंमध्ये कोल्ड वॉर. शिंदेंचाही ठाकरे करणार. महायुतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्यात कुरघोडीचं राजकारण रंगलेलं असताना त्यात आणखी एका निर्णयानं भर पडली आहे. फडणवीसांनी शिंदेंच्या नेत्यांच्या आणि आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शिंदे फडणवीसांच्या वादाचा नवा अंक सुरू होण्याची शक्यता आहे. शिंदे गटानं मात्र सावध भूमिका घेत थेट बोलणं टाळलंय. तर राऊतांनी सुरक्षेवरून सरकारची खिल्ली उडवली आहे. सिक्युरिटी कोणाला किती द्यावी हा निर्णय गृह विभागाची एक समिती करत असते. या संदर्भामध्ये गृह विभागाची समिती निर्णय करत असते. शेवटी याचं मूल्यमापन आणि गुणवत्तेवर निर्णय गृह विभाग करत असते आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला असतो तो निर्णय योग्यच असतो असं समजण्यास हरकत नाही. मला YZ वगैरे का माहिती नाही, पण त्यांनी या राज्यामध्ये YZ करून टाकलेली आहे. आणि हे वेड्यांचं सरकार आहे. वेळ लागला आहे लोकांना. ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये. रोकडे पैसे मोजून त्या निवडणुका केल्यामुळे हे अधिकारी सुद्धा लहान लहान कामामध्ये
रोज कोट्यवधी रुपयाचा गल्ला जमा करतात. मी लवकरच त्या संदर्भात कोणत्या प्रकल्पामधून किती पैसे घेतले गेले आणि कुठे दिले ही माहिती जाहीर करणार. एवढंच नाही तर व्हॅलेंटाईन वीक पूर्वीच महायुतीत कुरघोडीचं राजकारण रंगल्याचं म्हटलं जात आहे. हा कुरघोडीचा सिलसिला कसा सुरू आहे पाहूया. 6 फेब्रुवारी सरनाईकांना डावलून एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रशासकीय नियुक्ती. 7 फेब्रुवारी ठाण्यात जनता दरबार घेण्याची गणेश नाईकांची घोषणा. 9 फेब्रुवारी आपत्ती व्यवस्थापन समितीतून आधी शिंदेंना वगळलं, वादानंतर त्यांची नियुक्ती. 10 फेब्रुवारी उद्योग खात्याचे अधिकारी परस्पर निर्णय घेत असल्याबद्दल सामंतांची नाराजी. 16 फेब्रुवारी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष असताना शिंदेंकडून स्वतंत्र कक्षाची स्थापना. 17 फेब्रुवारी मुख्यमंत्र्यांपाठोपाठ शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा. हे असं असलं तरी शिंदे आणि फडणवीसांनी कोल्ड वॉरच्या चर्चा फेटाळल्या. शिवसेनेचे जे मंत्री आहेत, शिवसेनेच्या मंत्र्यांकडे जी खाती आहेत, त्या खात्याचा आढावा त्या समन्वय कक्षातून घेतला जाईल. जो समन्वय कक्ष आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी येऊन आढावा घेऊ शकतात, अजितदादाही आढावा घेऊ शकतात. आम्ही टीम म्हणून काम करतोय. कोल्ड वॉर वगैरे तर कुठलंही नाही. आमचं सगळं थंडा थंडा कुलकुल आहे. याच्यात काही चुकीचं नाही. मी देखील उपमुख्यमंत्री असताना एक वैद्यकीय कक्ष चालवायचो. वैद्यकीय कक्ष याकरता आपण चालवतो की त्यातनं काही कोऑर्डिनेशन करता आलं पाहिजे. मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, यांच्याकडे केसेस येत असतात. त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी जर वैद्यकीय कक्ष सुरू केला असेल त्यात काही गैर नाही. महायुती सत्तेत आल्यापासून रुसवे फुगवे आणि नाराजी नाट्य सुरूच आहे. एवढंच नाही तर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी सोडली जात नाही. त्यामुळे व्हॅलेंटाईन वीकमध्ये उफाळून आलेला वाद महायुतीला ब्रेकअप पर्यंत जाणार का आणि शिंदेंचा ठाकरे करणार का याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंतांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. सावंतांच्या सुरक्षेतून सरकारी लवाजमा गायब झाला असून आता फक्त एकच सुरक्षारक्षक तानाजी सावंत यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. सावंत मंत्री असताना त्यांच्या दिमतीला तेव्हा 48 सुरक्षारक्षक होते. त्यानंतर त्यामध्ये कपात करून 15 सुरक्षारक्षक तैनात केले. मात्र आता तर तानाजी सावंत मंत्रीही नाहीत आणि त्यामुळे त्यांची भली मोठी सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली. सावंत आता केवळ आमदार आहेत आणि म्हणून केवळ एकच सुरक्षारक्षक त्यांच्या दिमतीला असणार आहे. सावंतांसह कोणकोणत्या नेत्यांची सुरक्षा कपात करण्यात आलेली आहे पाहूया. दीपक केसरकर माजी मंत्री, तानाजी सावंत माजी मंत्री अब्दुल सत्तार या 3 शिंदे गटाच्या नेत्यांची सुरक्षा कपात झालेली आहे. तर सुहास कांदे, अभिजित अडसूळ, प्रकाश सुर्वे या 2 आमदार आणि एका नेत्याची सुरक्षा कपात झालेली आहे. बीजेपीचेही नेते ज्यांची सुरक्षेमध्ये कपात झालेली आहे त्यामध्ये माजी खासदार प्रतापराव चिखलीकर, रवींद्र चव्हाण आमदार, तसंच सुरेश खाडे आमदार आहेत. देवराव होळी माजी आमदार आणि कृष्णा गजबे माजी आमदार आहेत. त्यांची सुरक्षा व्यवस्था कपात करण्यात आलेली आहे. तर शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे त्यांच्या पापाची फळं भोगतायत. ठाकरेंचा टिल्लू खोके खोके बोलत होता. थोडे दिवस थांबा, तुम्हाला मिंधे कोण ते कळेल, असा टोला कदमांनी लगावलाय. शिवसेना भवनात ठाकरे गटाची महत्वाची बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकांनंतर ठाकरे गटातून आउटगोईंग सुरू आहे. नुकतंच माजी आमदार राजन साळवींनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरेंकडून बैठकांवर बैठका सुरू आहेत. डॅमेज कंट्रोलसाठी म्हणून दर आठवड्याला बैठक घेतली जाणार आहे. शिवसेना भवनातील बैठकीला संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परबांसह अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. एसीबी चौकशीची लढाई एकटा लढणार असून या लढाईसाठी कुठल्याही पक्षात जाणार नाही, असं स्पष्टीकरण ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी दिलंय. कितीही आमिषं आली तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही, असं नाईक यांनी स्पष्ट केलं. एसीबी चौकशीनंतर वैभव नाईकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. राजन साळवींनी जय महाराष्ट्र केल्यानंतर ठाकरे गटाला कोकणात खिंडार पडलं आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे लवकरच कोकणाचा दौरा करणार असल्याचं नाईक यांनी सांगितलंय.
साहेबांची भेट घेतली. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर उद्योजक महाराजांशी अनेक वेळा चर्चा केली फोनद्वारे. माझ्या एसीबीच्या चौकशीवेळी सुद्धा मला फोन केला होता आणि काल कोकणातील परिस्थितीचा आढावा सुद्धा त्यांनी या ठिकाणी घेतला आणि काही पदाधिकाऱ्यांना नवीन पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी शिवसेनेचं काम करण्याचा सुद्धा त्यांनी आदेश दिले आहेत. लवकरच ते कोकणात सुद्धा दौरा करणार आहेत आणि मी पण उद्योजकांच्या बरोबर 8 जनतेवर मी पण राहणार आहे. अनेक आमिषं आली काय आली अशी कोणी दिली नाही आणि आली तरी आम्ही या ठिकाणी उद्योजक बरोबरच राहणार आहोत आणि पुन्हा एकदा आम्ही शिवसेनेचं काम करू. मुंबई महापालिका विधानसभेप्रमाणे नक्कीच जिंकणार असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी व्यक्त केलाय. तुम्ही फक्त सदस्य नोंदणीकडे लक्ष द्या, बीएमसी जिंकेपर्यंत कार्यकर्ता शांत बसणार नाही असं संघटन पर्व बैठकीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, लाभार्थ्यांच्या निकषात बसत नसाल तर आत्ताच सावध व्हा, कारण तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. तुम्ही अपात्र ठरू शकता. आम्ही असं का म्हणतोय पाहूया या खास रिपोर्टमध्ये. 55,000 अवैध लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द. लाडकीला 8वा हप्ता मिळणार नाही. पडताळणीनंतर लाडकीचे अर्ज बाद. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची आता काटेकोरपणे छाननी सुरू झाली आहे. त्यामुळे हजारो लाभार्थी लाडकींचे अर्ज बाद ठरतायत. राज्यातील गरजू महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याच्या उद्देशानं शासनानं ही योजना सुरू केली होती. मात्र आता या योजनेचा आर्थिक भार सरकारला पेलवत नसल्यानं बोगस लाडकींना वगळलं जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लाभार्थ्यांकडे 4 चाकी वाहन आहे का याची पडताळणी केली जाते. त्यानंतर इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती मागवून अर्जांची छाननी केली जाते. या पडताळणीत एकट्या मराठवाड्यात 55,000 लाडक्या अवैध ठरल्या आहेत. मराठवाड्यात तब्बल 55,334 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होणार आहेत. या बहिणींना योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही, तर 54,598 अर्ज मान्य झालेले नाही. त्यामुळे या बहिणींना अनुदान कधी मिळणार हे स्पष्ट झालेलं नाही. महिला आणि बालकल्याण विभागानं निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यास सुरुवात केली. पुण्यात 75,000 बोगस लाडक्या सापडल्या. राज्यात हा आकडा लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारवाल्या लाडकींचा हप्ता बंद तर होणारच, मात्र इतरही नियमबाह्य लाडकींची आता खैर नाही. लाडक्या बहिणींची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे पाहूया. एका कुटुंबात एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी. बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे. कुटुंबातील एकाला निवृत्ती वेतन असल्यास, 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास, 5 एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहेत. दरम्यान अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कुठलाही नवीन निकष नाही. योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे. मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो आहोत. कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही. निकषांमुळे काही लाडक्या बहिणींनी स्वतःहून योजनेचा लाभ सोडून दिलाय, तर एकापेक्षा जास्त सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 5 लाख लाडकींना सरकारनं अपात्र केलंय. एकूणच राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना आता सरकारलाच डोईजड होऊ लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. सर्वसामान्य वीज ग्राहकांना वेठीस धरण्याचं काम महावितरणनं सुरू केलं असून याद्वारे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांपासून सर्व घटकांना व्यावसायिक वीज बिल आकारलं जाणार आहे. केंद्र सरकारनं पंतप्रधान सूर्यधर योजनेअंतर्गत देशातील 1 कोटी घरांवर सौर यंत्रणा बसवून वीज बिल शून्यावर आणण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र त्याला हरताळ फासण्याचं काम महावितरण करत असल्याचा आरोप केला जातोय आणि या विरोधात सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि संघटनांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. MSCDCLने पुढच्या 5 वर्षाकरता नवीन टेरिफ डिक्लेअर केलेला आहे. त्याच्यात त्यांनी बरेचसे चेंजेस प्रपोज केले आहेत, पण कॉमन मॅनसाठी किंवा घरगुती कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिसिटीमध्ये 2 मेजर चेंजेस होणार आहेत. एक म्हणजे
टाईम ऑफ डे टेरिफ ॲप्लिकेबल होणार आहे. म्हणजे आपण दिवसातल्या कुठल्या वेळेत इलेक्ट्रिसिटी वापरतो त्या पद्धतीने आपल्याला चार्ज केलं जाईल. म्हणजे जो पीक आवर्स आहे तिथे आपल्याला जास्त चार्ज होईल, जे ऑफ पीक आवर्स आहे तिथे कमी चार्ज होईल. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं आई तुळजाभवानीचं तुळजापूर सध्या ड्रग्सचा अड्डा बनलाय. हजारो तरुण ड्रग्सच्या विळख्यात अडकल्याचा धक्कादायक प्रकार इथं समोर आला. कुणी बनवलंय उडतं तुळजापूर? कुणाचा आहे ग्रामीण भागात ड्रग्सचं रॅकेट? पाहूयात या रिपोर्टमध्ये. तुळजापुरात ड्रग्ज जिहाद. आई भवानीच्या माहेराला ड्रग्जचा विळखा. उडता तुळजापूरला जबाबदार कोण? साडेतीन शक्तिपीठांपैकी एक जागृत देवस्थान असलेलं आई तुळजाभवानीचं तुळजापूर सध्या नशेच्या विळख्यात सापडलंय. तुळजापुरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे. या पवित्र भूमीचं पावित्र्य नष्ट करणाऱ्या नतद्रष्टांच्या टोळ्या सध्या तुळजापुरात फिरून तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी ढकलतायत. तालुक्यातील 1-2 नव्हे तर तब्बल 1,500पेक्षा अधिक तरुण हे नशेच्या विळख्यात अडकल्याचा आरोप तुळजापुरातील व्यापारी आणि पुजाऱ्यांनी केलाय. हे 6 महिन्यापासून चालू झालेलं आहे. 6 महिन्यापासून हे निदर्शनास आलेलं आहे. गेली 2 ते 2.5 वर्ष हे चोरून हा धंदा चालू होत होता, परंतु या 6 महिन्यामध्ये ओपन झालेला आहे. या ड्रगच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून तुळजापूर शहराला याच्यामध्ये न्याय मिळू शकत नाही आणि याच्यासाठी कुठल्या तरी असा सक्षम यंत्रणेकडे याची चौकशी गेली पाहिजे. तुळजापुरातील या नव्या संकटाची पोलिसांना कल्पना देऊनही पोलीस या प्रकरणी कारवाई करत नाहीत असा आरोप केल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील सवाल उपस्थित झाले. तुळजापूर सारख्या महाराष्ट्राचं 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असणाऱ्या ठिकाणी जर दिले जात असतील, त्याचं डिस्ट्रीब्युशन होत असेल आणि जर इथली मुलं त्या व्यसनाच्या आहारी पडत असतील तर निश्चित ही अतिशय चिंतेची आणि खेदाची बाब आहे. प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. समजा आपल्याच घरात आपल्याच मुलाच्या बाबतीत जर अशा पद्धतीनं व्यसनाधीन होत असेल तर मला वाटतं त्याचं अतिशय गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे आणि प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत. तुळजापूरच नव्हे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचा व्यापार करणारी मंडळी कार्यान्वित आहे. जी मंडळी ह्या शहरी भागामध्ये होती तीच ह्या ग्रामीण भागामध्ये जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली. आणि मी उद्या 20 तारखेला तुळजापूरच्या पुजाऱ्यांबरोबर आणि तिथल्या SP बरोबर एक बैठक आयोजित केलेली आहे देवस्थान मंदिराच्याच कार्यालयामध्ये. त्यामुळे त्या संदर्भातला निर्णय होईल. परंतु ह्या राज्यामध्ये ड्रग्स माफिया आहेत, त्यांना भुई सपाट करण्याचं काम किंवा त्यांना संपवण्याचं काम राज्यातील पोलीस यंत्रणा करण्याचा प्रयत्न करते. तर दुसरीकडे धार्मिक स्थळांना भ्रष्ट करून तरुणाईला ड्रग्जच्या नादी लावणाऱ्यांचा डाव हा हिंदू लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केलाय. त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. एक षडयंत्र या देशामध्ये चालू आहे की याची संख्या कमी करण्याकरता अनेक प्रकारचे प्रयोग सुरू आहेत. त्या प्रयोगांमध्ये अनेक गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये ड्रग्स एडिट करणे, कॅरियर ओरिएंटेड हे म्हणण्याकरता किंवा हे करण्याकरता लग्न उशिरा करा. मात्र महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं पवित्र ठिकाणच ड्रग्जच्या विळख्यात अडकत असेल तर यापेक्षा मोठं राज्याचं दुर्दैव नाही. मात्र सर्वात गंभीर बाब ही शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागही ड्रग्जच्या विळख्यात अडकत चालल्यामुळे पोलिसांसमोर हे रॅकेट रोखण्याचं मोठं आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. साताऱ्यातल्या कराड पोलिसांनी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी 12 जणांची टोळी जेरबंद करण्यात आली आहे आणि यात 2 परदेशी व्यक्तींचाही समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व रॅकेट जे हे बसमधून चालवलं जायचं. बस ड्रायव्हरकडे पाकिटातून मिठाईच्या डब्यातून हे ड्रग्स जे आहे ते एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जात असायचं अशी माहिती आता पोलिसांनी दिली. या टोळीचं मुंबई कनेक्शन देखील आता उघड झालेलं आहे. आणि आता बातमी आहे मुंबईत लागलेल्या एका बॅनरची. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचं बॅनर शिवसेना भवनाच्या समोर लावलंय. बॅनरवर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं असा आशय देखील बॅनरवर लिहिण्यात आला आहे. मराठी सेनेनं हे बॅनर लावलेले आहेत ज्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं असं म्हटलं गेलं आहे.
शिवसेनेच्या बाहेर काही बोर्ड लागलेले आहे ज्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आगामी काळामध्ये अशा प्रकारचं एक सूतोवाच केलेला आहे. काय वाटतं? भूमिका आहे, काही मराठी माणसांची भूमिका आहे, काही मनसे असेल किंवा शिवसेना असेल याच्यातल्या काही कार्यकर्त्यांच्या भूमिका आहेत. तुमचं काय मत? माझं मत काय असेल, मी संघटनेच्या सोबत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर कार्यकर्त्यांवर फोडलं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमचे कार्यकर्ते आळशी झाले असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. दरम्यान वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर एका कार्यकर्त्यानं आक्षेप घेतल्यानंतर वडेट्टीवारांनी सारवासारव केली आहे. जर संघटन आत्मा म्हणतो पक्षाचा, तो आत्मा जर कमजोर झाला तर यश कसं मिळेल? आमचा कार्यकर्ता थोडासा लोकसभेनंतर आळशी झाला. मी आवर्जून उल्लेख करतो साहेब की तो आळशी झाल्यामुळे हे अपयश जे आज आपल्या पदरी दिसतंय ते त्यामुळे झालेलं आहे. आम्ही काही आमच्या गोष्टी चुकल्या, नेता म्हणून मान्य करायलाच पाहिजे. म्हणून मला तरी वाटतं की ते कार्यकर्त्यांचं चुकलं नाही तर आमचंही चुकलं हे म्हणत होतो. तुम्ही मधात उभे झालात आणि आमचा बूथ लेवलचा माणूस निम्मा बूथवर गेलाच नाही हेही मान्य केलं पाहिजे. आत्माचा आहे तो आमच्या पक्षाचा आणि जे कार्यकर्त्यांनी नेता म्हणून आमची जी कमजोरी आहे ही पण आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि आता एक धक्कादायक बातमी येते मीरा रोड मधून. इमारतीमध्ये गाडीला प्रवेश नाकारल्यानंतर एका कार चालकानं 5 जणांना चिरडलं. मीरा रोडच्या जेपी नॉर्थ उच्चभ्रू संकुलातील बार्सिलोना या इमारतीत हा धक्कादायक प्रकार घडलाय. गाडी आत येऊ न दिल्यामुळे इमारतीच्या सुरक्षा रक्षक आणि इतर 4 जणांच्या अंगावर या वाहन चालकानं गाडी घातली. कशिश गुप्ता असं आरोपी कार चालकाचं नाव आहे. या घटनेनंतर तो फरार झाला होता. आज सकाळी 11 वाजता ही सगळी घटना घडली आहे. चालकानं मद्यपान केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या प्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. समझा गया उधर, समझा कि नहीं? जिला गाजियाबाद दिखा देंगे. हाँ बुला दे, फोन कर दे, समझे की नहीं? समझा. सांगलीमध्ये पोलीसवाल्यांचा सिंघमंदाज आज पाहायला मिळाला. पोलिसांनी बाईकवर हुल्लडबाजी करणाऱ्या शेकडो तरुणांना झोडपून काढलंय. नेमकं या पोलिसांनी काय केलं, काय घडत होतं आणि पोलिसांच्या या भूमिकेचं राज्यभरातून का कौतुक होत आहे पाहूया. कौन है ये लोग, कहां से आते हैं? सांगलीची पोलिस लय चांगली. एका फटक्यात पिन ड्रॉप सायलेन्स. 4 पोलीसवाल्यांनी 2000 बाईकवाल्यांना केलंय थंडगार. ही सांगली आहे दोस्तांनो, इथं कुस्ती चालती, मस्ती नाही. त्याचं झालं असं, चिंचणीच्या मायाका देवीची यात्रा होती. यात्रा उत्सव संपल्यावर घोडागाडी संघ बाईकवाली बी होती. 10-12 नाही तर 2000 बाईकवाल्यांनी बुंगा फाईट करत, बाईक पळवत, हुल्लडबाजी करत सांगलीत एंट्री केली. नुसता हरणा आणि नुसता दुरळा सुरू झाला. रात्रीच्या 2 वाजता सांगलीकरांच्या झोपा ओढल्या. मग काय, गस्तीवरच्या पोलिसांनी घेतला चार्ज आणि लावली फिल्डिंग आणि काढलं झुडपून. असा चोप दिला की 5 मिनिटात बाईकवाली मार खाऊन टच आणि थंडगार. शेवटी कसं आहे दोस्तांनो, उत्सव दणक्यात असल्यावर पोलीसवाले बी आपल्या संग नाचतात आणि आनंद लुटतात. पण हुल्लडबाजी केली का खटक्यात हिशोब. सांगलीवरनं विजय पाटील, साम टीव्ही. तर वळूया पुढील बातमीकडे. 350 मांजरी एकाच फ्लॅटमध्ये ठेवणाऱ्या पुणेकर मालकिनीनं पशुसंवर्धन विभागाच्या नोटीसला केराची टोपली दाखवली आहे.
हडपसरमधल्या मार्वल बाउंटी सोसायटीत रिंकू आणि रितू भारद्वाज या 2 महिलांनी एकाच घरात 350 मांजरी ठेवल्या आणि या मांजरींमुळे प्रचंड दुर्गंधी पसरली। सोसायटीतल्या नागरिकांचंच नाही तर मांजरींचंही आरोग्य यामुळे धोक्यात आहे। या सर्व मांजरींना खराडीत हलवा, त्यांची योग्य काळजी घ्या अशा नोटीस 14 तारखेला बजावण्यात आलेल्या आहेत। मात्र अजूनही मांजरी हलवण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे पशुसंवर्धन विभाग तसंच पुणे महानगरपालिका या दोन्ही बहिणींवर कारवाई कधी करणार असा संतप्त सवाल सोसायटीतल्या रहिवाशांनी विचारला आहे। दरम्यान 350 मांजरी घरात असलेल्या रिंकू भारद्वाजनं पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांना कशा पद्धतीनं उत्तर दिलंय याचा एक व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे। तो वो हमारे घर से डायरेक्टली अडॉप्ट हुए, लेकिन उनको क्योंकि अडॉप्शन सेंटर से बात कर लिया था तो उनको मेरे घर से ले जाने नहीं दिया। वहाँ से सर्टिफिकेट क्वेश्चनर सब करके फिर दिया। तो वही प्रैक्टिस ठीक हुआ है। इनका वैक्सीनेशन ट्रीटमेंट कौन करता है? 2-3 डॉक्टर हैं। कौन आता है? एक क्राउन वेट है। कौन? क्राउन वेट कल्याणी नगर में। क्राउन वेट। हाँ, फिर एक डॉक्टर सैकिया कहाँ पे? इधर ही है, नोबल हॉस्पिटल के पास। उनका NIBM में भी क्लिनिक है। तो फिर हमारा पुराना वेट बानेर में है। बानेर में कब आते हो वैक्सीनेशन के लिए? वो नहीं शेड्यूल आते है? हैं, मुझे लेके आना पड़ता है। एक को कैरी, इसलिए तो वापस आए सब, एक को लेके जाना पड़ता है। महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात नवा वाद सुरू झाला आहे। राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याची मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी केली। सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर चंद्रहार पाटलांनी या विरोधात उपोषण केलंय। दरम्यान या वेळेस आमदार रोहित पाटलांनी भेट दिल्यानंतर चंद्रहार पाटलांनी उपोषण मागे घेतलं। 28 फेब्रुवारीपर्यंत यावर सरकार आणि कुस्ती परिषदेनं निर्णय घ्यावा, अन्यथा 5 मार्चपासून मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा चंद्रहार पाटील यांनी दिला आहे। कुस्ती वाचवण्यासाठी मी सांगलीमध्ये आज उपोषण जे केलेलं होतं की 2 महाराष्ट्र केसरी जे 1 महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे, खरोखर आज त्याला पाठिंबा सर्वांचा मिळाला, सांगलीकरांचा मिळाला, संपूर्ण महाराष्ट्राचा मिळाला आणि कुस्तीगीर परिषद असेल, कुस्तीगीर संघ असेल, दोघांचाही पाठिंबा मिळालेला आहे मला। पण आता आज तक घोडं आडलंय कुठं ह्या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे। स्वर्गीय आबांनी तशी घोषणा केली होती की महाराष्ट्र केसरी झालेल्या पैलवानाला PSI एकदा झालेल्या महाराष्ट्र केसरीला, पण आबा गेल्यानंतर ती मागणी प्रलंबित राहिली। मी लवकरच या राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना भेटून या मागणी संदर्भामध्ये कुठेतरी मान्य केली जावी अशी मागणी मी निश्चितपणाने करेन। पुण्यात गुंडगिरी केली तर इब्रत वेशीवर टांगण्याची सगळी सोय पोलिसांनी केली। अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच गुंडांना इशाराही दिला होता, मात्र काही गुंडांनी तो गांभीर्याने घेतला नाही आणि त्यामुळे पोलिसांनी नेमकं या गुंडांचं काय केलेलं आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये। डॉन भाईंची निघणार वरात, भाईच्या दहशतीला कायद्याची काठी, असाल गुंड रस्त्यावर निघेल धिंड। शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे। या घटनांवर आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आता पुणे पोलिसांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली। दहशत पसरवणाऱ्या भागांमध्येच गुंडांना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांकडून त्यांची धिंड काढली जाते। ज्या ठिकाणी गुन्हा केला त्याच ठिकाणी गुंडांची वरात धिंड काढण्याचा पॅटर्न पुणे पोलिसांनी सुरू केलाय। तरी काही गुंड याला जुमानत नसल्याचं चित्र आहे। त्यांना आता पुणे पोलिसांनी सज्जड दम दिलाय। महिलांची छेडछाड काढाल, हवेत कोयते फिरवाल तर भर चौकात मारू असा दमच पोलिसांनी गुंडांना दिलाय। भर चौकात मारण्यात येईल याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे। कुठल्याही महिलेला जो छेडछाड करेल, कोयता घेऊन हवेत फिरेल, गोळीबार करेल, अशा कुठल्याही स्वयंघोषित बाईला भर चौकात मारण्यात येईल याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। पुणे पोलिसांनी स्वयंघोषित भाईंची गुंडांची भर चौकात वरात काढायला सुरुवात केली। याआधी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांनाच कायदा सुव्यवस्थेवरून तंबी दिली होती। बिबवेवाडीमध्ये 25 गाड्या फोडल्या आणि त्यापैकी 6 मोटरसायकली, 15 गाड्या, 4 ऑटो रिक्षा। काय म्हणजे का होतंय असं? कोयता गँग, अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली? अहो त्यांचा बंदोबस्त करा ना, मकोका लावा, काय करायचं ते करा। एक आरोपी पकडला, अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा,
त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे. कोण मोठ्या बापाचा नाही, कोण छोट्या बापाचा नाही. नुकतीच येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर परिसरात 12 रिक्षा आणि 2 दुचाकींची तोडफोड करणाऱ्या सराहिताला येरवडा पोलिसांनी अटक केली. ज्या भागात गुंडानं वाहनांची तोडफोड केली त्याच भागात पोलिसांनी त्याची धिंड काढली. गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. किती घटना घडल्यात पाहूया. 2024 मध्ये दाखल गुन्हे 83, 2025 मध्ये 9, उघड गुन्हे 75, 2025 मध्ये 6, 2024 मध्ये अटक आरोपींची संख्या आहे 156, 2025 मध्ये 9, विधी संघर्षित बालक आहेत 2024 मध्ये 52, 2025 मध्ये 6, 2024 मध्ये 4 आरोपी हवेत, 2025 मध्ये एकही नाही. पिंपरी चिंचवडसह पुणे कोयता गँगनं बदनाम झालंय. शहरातील टोळी युद्धांनी मुंबईच्या टोळी युद्धांनाही मागे टाकलंय. टोळ्या आपापसात माऱ्यामाऱ्या करून खून पाडतात आणि पोलीस बघ्याच्या भूमिकेत असतात. मात्र आता राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत गृहमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादांनी पोलिसांना खडा आदेश दिल्यानं पोलिसांनीही आरोपींची धिंड काढण्यास सुरुवात केली. मात्र यामुळे खरोखरच गुंड दादांना वचक बसणार की पुन्हा परिस्थिती जैसे तेच राहणार, हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.